यस थँक्यू विनोद सर. आपण देखील चांगलं आपलं मनोगत व्यक्त केलं. आपण जर बघितलं तर विनोद कांबळे सरांनी दर्शवलं की आमच्या आदिवासी समाजातील देखील खेळाडू ओपन मध्ये खेळू शकतात. पण ओपन खेळाडूचा विचार करता विश्वनाथ जाधव आपल्या बाजूवाल्या गावचा पोरगा दुबई रिटर्न आहे, जो की नॅशनल होतं इंटरनॅशनल लेवल पर्यंत खेळून आलाय. याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. तसेच आपण बघतायत सातवी प्रीमियर लीग सीझन 2 आणि तसेच आजच्या दिवसाचा 7वा सामना आहे. 3 धाव आतापर्यंत धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. पार्थ वॉरियर संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून चाडले. अप्रतिम सुरेख दर्जेदार स्ट्रोक आहे. तसेच खेळाडू देखील बरीच मेहनत करावी लागली. त्याच्यानंतर चेंडू कुठे तो स्टॉप होतोय. बघता बघता 3 धावा सहज सोप्या रूपाने अर्जित केल्या जातात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तिने धावफलक वाढेन जाऊन पोहोचेल ते 6 आकड्यावरती. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण बघताय. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर त्यांना आपण बघतायत. तसेच झैर वांद्रिक सर त्यांचा देखील सुमधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. आमचे गुरुवर्य ज्यांनी की आज मी समालोचन करत आहे तर त्याचं पूर्ण क्रेडिट झहीर सर यांना जाते. त्यांच्यामुळे मी पहिली टुर्नामेंट अनुभवली होती. थँक्यू झहीर सर. 6 चक्रावरती एक गडी गमावला जातोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. यावेळेस देखील दर्जेदार स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या डोक्याच्या वरून चेंडूला खेळून काढलं जात आहे. बाउंड्रांच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या करता येण्याचा प्रयत्न आहे आणि 2च धावांनी संतुष्ट व्हावं लागेल. अतिशय सुंदर फेकी येते. 2 धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 8 चक्रावरती. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावा येत आहेत. आणि तसेच किरण जो की संघाचा करणार आहे त्याने नाणेफेकीचा कौल जिंकलं. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. अंकुश फलंदाजांवरती आतापर्यंत अंकुश लगावलाय. यावेळेस देखील पायावरती टाकलेला चेंडू होता. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये 1 धावफलकावरती अर्जित केली जाईल. 1 धावफलक वाढेल. हलक्या शाताने वाढून जाऊन पोहोचेल ते 9 चक्रावरती. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती. आतापर्यंत चेंडूचा खेळ पूर्ण झालाय तो 5. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा अंतिम चेंडू असेल. पुढील षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल आणि तसेच मोमेंटम कुठल्या संघाकडे शिफ्ट होईल. आतापर्यंत विचार केला तर पार्थ वॉरियर संघ बॅकफुटवरती ढकलला जातो. पहिली विकेट आतापर्यंत गमावली जाते. यावेळेस चेंडूला उडवलंय. मॅचचं समीकरण आणि पहिल्या षटकाचं समीकरण देखील बदललं जाईल आणि अंतिम चेंडूवरती येतोय दर्जेदार क्वालिटीदार ब्रँडेड षटकार. चला मैदानादरम्यान चेंडू द्यायचा आहे आणि तसेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पार्थ वॉरियर संघाचं धावफलक जाऊन पोहोचले ते 15 चक्रावरती. विक्रम 2 चेंडूंमध्ये 9 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. अतिशय विस्फोटक आक्रमक फलंदाजी. जवळ आपण डीजे मास्टर कडे त्यांना देखील देऊ एक छोटीशी संधी. मी असा गेलो आणि असा आलो. वेलकम डीजे मास्टर. काय करायची कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला 12 मॅचेस कंप्लीट करायच्यात. तसेच ऑफिशियल स्पॉन्सरना देखील विनंती असेल की आपण नियमित अंतराळ कालावरती आपण कॉल द्यायचे जेणे की 20 मिनिटं दिले ते काय इनिंग करतात तर ती त्याच्यामध्ये प्रत्येक इनिंग मध्ये आपल्या करता 4 ते 5 मिनिटं सेव्ह झाली तर येणाऱ्या आयुष्यामधील आपल्या काहीतरी मिनिटं वाढतील. मित्रांनो आपल्या आयुष्यामधील जे येणारे क्षण असतात ना ते असे कुठे पण फालतूमध्ये वाया घालवू नका. कारण की सातत्याने म्हटलं जातं की अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण आयुष्यामध्ये कधीच वाया जाऊ देऊ नका. कारण की येणारा वेळ आणि काळ कशा प्रकारे येईल आणि आपला या भूतलावरती जो क्षण आहे कधी शेवटचा क्षण ठरू शकतो तो कधी सांगता येत नाही. तर आयुष्य हसत हसत जगा मित्रांनो. यावेळी देखील फटका फसला जातोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट होते आणि तसेच विक्रम चांगला स्ट्रोक खेळला. तसेच 1 धाव येते. 1 धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 16 चक्रावरती. विक्रमकडे आता स्ट्राईक असेल. विक्रमला आपण बघितलं होतं 2 चेंडूमध्ये 9 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. अंतिम चेंडूवरती षटकार लागला होता जो की पॉवर प्लेचा अंतिम षटक होतं आणि अंतिम चेंडू होता त्याच्यावरती षटकार आला होता. यावेळी देखील दर्जेदार क्वालिटीदार ब्रँडेड चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. इट्स यूज षटकार 6 धावा. DJ PKN
एक्सक्लुझिव्ह. थँक्यू. चला गेम बॉल असेल तर फेकायचा आहे मैदानादरम्यान. थँक्यू. यावेळेस देखील विक्रमी चेंडूला उडवलंय आणि सरळ पाठवलं जात आहे आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर शॉट येतोय. विक्रम नावाचा ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक दुसरा. सहाने धाव फलक वाढेल. जाऊन पोहोचल 28 चक्रावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस गती परिवर्तन आणि आणखी एक दर्जेदार क्वालिटीदार ब्रँडेड षटकार. विक्रम पराक्रम करतोय. आपलातून लाजवाब फलंदाजी. थँक्यू डीजे. थँक्यू. आता आजच्या काळामध्ये जर मुलींची इच्छा असेल तर राजासारखा नवरा नव्हे तर क्रिकेटर नवरा पाहिजे. कारण की क्रिकेटर नवऱ्याला बराच स्कोप आहे. कारण की क्रिकेट या खेळाने बऱ्याच खेळाडूंना स्टार बनवलंय. 3 चेंडू 3 षटकार. हॅट्रिक ऑफ सिक्सेस. यावेळेस चौथा. यावेळेस फक्त क्रिकेटचा सी अर्थातच क्लास दाखवला जातोय. चौथा षटकार या षटकामध्ये. विक्रम पराक्रम. थांबले हाथ में बल्ला. थांबले हाथ में बल्ला. अब तो महासमर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी. हर बॉल बाउंड्री के बाहर होगा. बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर. गेंदबाज के यहाँ पर छक्के छुड़ाते हुए यहाँ पर विक्रम. बेहतरीन बल्लेबाजी. गेंदबाज यहाँ पर प्रेशर में रहेंगे. जिस प्रकार से अपन जो टीम एडवर्टाइज देखते हैं जो कि कुकर वाली आती है प्रेशर कुकर. अब प्रेशर यहाँ पर दोनों पर है लेकिन अभी सिर्फ गेंदबाजों पर है. बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रही है. सीटी बच गई यहाँ पर गेंदबाज की. इसमें कोई दो राय नहीं. विक्रम अच्छी बल्लेबाजी कर रहे. 6 गेंदों में 33 रन. यानी कि हार्दिक पांड्या, शेन वॉटसन और उसमें एक और 3 ऐड किया जाए तो द यूनिवर्स बॉस क्रिस गेल इनका जर्सी नंबर होता है 40 के आंकड़े पर. 1 विकेट के नुकसान पर. ये अच्छी गेंद है लेकिन कुछ अलग करना चाहते थे. ये फ्रस्ट्रेशन देख सकते हो आप. गुस्सा देख सकते हो. गुस्से में यहाँ पर बल्लेबाज को आउट करना चाहते थे लेकिन नुकसान होते होते बच गया. ओवर नंबर 2 का खेल खत्म होता. टीम की रन संख्या जाकर पूछिए. पार्थ वॉरियर्स 40 के आंकड़े पर. यानी कि हर ओवर में 20 रन यहाँ पर जोड़ दिए. ये बहुत ही महंगा ओवर था. 25 रन खर्च किए इस ओवर में. गेंदबाज योगेश. जिस प्रकार से हमारे गुरुवरे कहते हैं कि मैदान में पानी जाएगा क्या कहानी में पलटवार आएगा ये तो आने वाला वक्त बताएगा. हम चलते डीजे की तरफ. आप कहीं मत जाइए. आप देखते रहिए पाटिल नेटवर्क के माध्यम से सातवीं प्रीमियर लीग सीजन 2. तसेच फेब्रुवारीचा महिना आहे. याच्यामध्ये विचित्र लोकांकरता विचित्र काहीतरी डे असतात. त्यांचं आमचं काय देणं घेणं नाहीये. तसेच फेब्रुवारी महिन्याचा विचार आला तर 19 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी आमच्या राजांची जयंती, आमच्या बापाची जयंती येते. आमचा तो सण आहे. यावेळेस फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचा परत होतोय. फलंदाज बाद.
यावेळेस देखील आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि तसेच नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जर आपण बघू शकतात काय गती आहे या, जो की चांगला स्पीड मेंटेन केला जातोय. 1 ते 2 सेकंड मध्ये जी की 22 धावांची खेळपट्टी आहे तिला भेदलं जातंय. एक धाव येते. 41 आकड्यावरती 2 गडी गमावले जातात. आता स्ट्राईक एंड वरती विक्रम असेल, पराक्रम करतोय गोलंदाज किरण. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. योगेश ज्याने की 25 धावा खर्च केल्या होत्या त्याने देखील सुरेख झेल टिपला जातोय. विकेटचं पतन होतंय. विक्रम बॅक टू द डगआउट. किरण देर आहे लेकिन दुरुस्त आहे. विकेट का पतन होता हुआ. वेलकम डीजे. Yes, thank you, DJ. Thank you, DJ. आपण बघताय तर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 80,000 होते, आता 80,599 होत आहेत. वाढले जात आहेत. नक्कीच आमचे अनाउन्समेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचले जातात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले जातात त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. तुम्ही ऐकत असाल तर नक्कीच पाटील नेटवर्कला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तसेच ज्यावेळेस पाटील नेटवर्कचे 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील त्यावेळेस सरप्राईज गिफ्ट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यावेळेस देखील चेंडूला उडवलंय आणि पाठवलं जात आहे आउट ऑफ द पार्क. इट्स ह्यूज स्टँड अँड डिलिव्हर. खड़े खड़े शॉट. अगेन चली बाउंड्री लाइन की सैर पर. किरणच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलं जातंय. यावेळेस चेंडू हवेमध्ये बराच काळ यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखी एक सबस्क्राईब वर वाढला जातोय. अतिशय चांगलं योगदान दिलं जात आहे प्रेक्षकांच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण मॅच कडे नजर टाकूयात. 3 षटकांचा खेळ कंप्लीट होण्याकरता एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 49च्या आकड्यावरती जाऊन संघ पोहोचतो पार्थ वॉरियर्स. जशा प्रकारे विक्रम फलंदाजी करत होता असं वाटत होतं की 24 चेंडूंमध्ये कदाचित 70-75 धावा बनतील, पण कुदरत को कुछ अलग ही मंजूर था. कुदरत से बड़ा कोई करिश्मा है नहीं मेरे दोस्त. इस ओवर की आखिरी गेंद किरण चले और ये इस बार भी चला बल्ला, कर दिया हल्ला और भेज दिया गेंद को सीधा बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन के फरार. बेहतरीन बल्लेबाजी, जो कि अच्छा ओवर कट रहा था किरण के, लेकिन आखिरी गेंद पर सिक्सर जड़कर यहाँ पर किरण के ओवर को खराब कर दिया बल्लेबाज ने. लेकिन अपनी टीम को यहाँ पर बेनिफिट मिलेगा. टीम की रन संख्या जाकर पहुंची है 55 के आंकड़े पर, 3 विकेट के नुकसान पर. जहां से विक्रम ने छोड़ा था वहीं से अक्षय अपनी टीम के कमान को आगे बढ़ा रहा है. बेहतरीन बल्लेबाजी. तसेच आपण बघताय मॅन ऑफ द मॅच करता आपण जे बघतायत मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून जे की ट्रॉफी स्पॉन्सर केली जाते स्वर्गीय विठ्ठल पुजारी यांच्या स्मरणार्थ आपण बघतायत मॅन ऑफ द मॅच प्लेअर करता 1 डझन केळी. तसेच आमचे सौजन्य आहेत प्रकाश यादव साहेब आणि तसेच कोल्ड्रिंकचे संयोजक आहेत ते अनिल गडकरी साहेब. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि तसेच या इनिंग मध्ये आपण जर बघितलं तर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतोय बंटी. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. कोऑर्डिनेशन नाहीये, ताळमेळ नाहीये, कॉलिंग नाहीये मित्रांनो. झेल सुटला जातोय. आणखी एक झेल सुटला जातोय. जीवनदान भेटलं जाते बाला याला. जशा प्रकारे आपण म्हटलं होतं की पिक्चर मध्ये बघितलं होतं शैतान का साला बाला, असं होतंय. पण ते सोडा, आता जर बघितलं तर बालाचा झेल टिपला असता तर जो की स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज आपण अक्षयला बघतो तो नॉन स्ट्राईक एंड वरतीच असता, पण आता अक्षय स्ट्राईक एंड वरती असेल. आणि तसेच बंटी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. बंटी सज्ज होतोय.
यावेळेस 1 सेकंड उडवण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक यावेळेस झेल टिपला जातोय, विकेटचं पतन. अक्षय बॅक टू द डगआउट. पार्थ वॉरियर संघाला लागतो चौथा आदरा अक्षयच्या स्वरूपामध्ये. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. गणपती बाप्पांचे आपण सॉन्ग ऐकत आहात. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके गणपती बाप्पा. आणि तसेच जर कुठलाही खेळाडू किंवा एखादा बाप्पाचा फॅन जर संकटामध्ये असेल ना, तर नक्कीच गणपती बाप्पाच्या नावाचं स्मरण जर मनामध्ये केलं ना, आपलं संकट देखील आपल्या डोक्याच्या वरून साईडला होत आहेत. यावेळी देखील बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज बंटी अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. तसेच 56 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला तो पार्थ वॉरियर्स. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या इनिंग मध्ये करेक्ट रन रेटचा विचार केला तर 16चा आतापर्यंत चाललाय आणि 16च्या पुढे देखील जाण्याचा प्रयत्न करत तो पार्थ वॉरियर्स. या 3 चेंडू मध्ये आता फक्त एकच धाव खर्च केली आहे बंटी यांनी. आणि तसेच यावेळेस देखील गॅप मध्ये चेंडू ढकलला जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने चेंडूवरती सरसावतोय, चांगला थ्रो करतोय, चांगली फेकी येते. एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळणार नाहीये. आणि तसेच एक धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 57 आकड्यावरती. येणाऱ्या उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. आणि तसेच आपण यापुढील होणारा सामना तो देखील बघणार आहोत. आता आपण मैदानादरम्यान सामना बघतोय तो प्रज्वल 11 वर्सेस पार्थ वॉरियर्स. आणि यापुढील होणारा सामना गावदेवी वॉरियर्स वर्सेस एच ए क्लब. दोन्ही संघाच्या करताना विनंती असेल की आपण टॉस साठी रेडी राहायचंय. किरण चेंडूच्या पाठीमागे दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न आहे. चांगल्या एंड वरती थ्रो आहे, खराब यष्टी रक्षण कदाचित झालंय. चेंडू पहिल्या अटेम्प्ट मध्ये जेव्हा कनेक्ट केला तेव्हा यष्टी वरती लगावणं गरजेचं होतं. किरण देखील तेच दर्शवत आहेत. बघता बघता 2 धावा कम्प्लीट होतात. दोन्ही धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 59 आकड्यावरती. उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंग मध्ये. तसेच आपण बघणार आहोत यापुढील होणारा सामना आजच्या दिवसातील 8वा सामना असेल गावदेवी वॉरियर्स आणि तसेच एच ए क्लब. दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून लाख लाख शुभेच्छा असतील. झहीर सर आपल्या समवेत जोडले जातील टॉक्स बॉक्स मध्ये. तर दोन्ही संघांच्या करता रेडी राहायचे. लास्ट कॉल असेल आपल्या दोघांकरता. या इनिंग अंतिम चेंडू आहे 59 आकड्यावरती. पार्थ वॉरियर्स स्ट्राईक एंड वरती फलंदाज बाला. यावेळेस देखील लो फुल टॉस चेंडू होता, समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या करता येण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस देखील कलेक्शन खराब होते. तिसरा धावे करता येण्याचा प्रयत्न आहे, पण सहज सोप्या रूपाने फलंदाज बाद होईल. 2+ विकेट. दोन धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 61 आकड्यावरती. विजयाकरता 62 धावांचा आव्हान असेल. 62 धावांचा आव्हान असेल ते विजयाकरता. हॅलो शिक हॅलो हॅलो शेख. चला दोस्तों या सर दोन्ही कर्णधार या गावदेवी फाइटर्स सॉरी माफ करें. और एक तरफ ऐसे क्लब असा सामना पण पाहणार होतो. यानंतर होणार सामना नाणेफेकीचा कॉल आमच्या भारकुम. चला दोन्ही टीम कर्णधार या. टॉस कोणाचे हस्ते होणार आहे साहेब? साहेब टॉस कोणाच्या हस्ते होणार आहे? भारकुम अली साहेब आपल्याला विनंती करतो या. आपल्या सोबत हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल. एक चांगली व्यक्ती चांगली व्यक्तीमुळे हा मंच आमचा सजला जातोय. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. एक तरफ आपण पाहतोय तर SPL आणि एक तरफ आपण पाहतोय 2023 असा कॉल करायचा आहे. कोण कॉल करणार आहे ते सांगा. गावदेवी वॉरियर्स 2023 कॉल आलेला आहे. तर नक्कीच
साहेब आपलं मनपूर्वक आभार. आपला किमती वेळ दिला. आपल्याला विनंती आहे, आपण आमच्या मंचावर जाऊन या सामन्याचा आनंद घ्या. गावदेवी वॉरियर्स आपने टॉस जीता है. आपला निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. किती धावापर्यंत समोरच्या संघाला आपण थांबवणार? 40 ते 45. एक मोठा खेळाडू आकाश आपण पाहतोय आणि नक्कीच त्यांनी पण चांगली फलंदाजी केली होती आणि सामना आपल्या बाजूनी झुकवला होता. तर आता तुम्ही त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा 50 का 40? नक्कीच आम्ही त्याला लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच आपण आज सातोली प्रीमियर लीग 2023 खेळतोय. कसं वाटतोय आयोजन आणि नियोजन? आयोजन खूप छान आहे. धन्यवाद. आपल्याला बेस्ट ऑफ लक सीन. आकाश आपने टॉस गंवाया है. अगर टॉस जीते तो आप क्या लेते? बॅटिंग. आता आपल्याला फिल्डिंग करायची आहे, फलंदाजीच करायची आहे. त्यामध्ये किती आपण उभं जणात? 40 ते 50. आकाश इस मैदान खेला जा रहा है, आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. ये दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गावदेवी वॉरियर्स या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. शून्य स्वीकारलाय. आमंत्रित केले ते इस टीम या संघाला फलंदाजी O2 बॉक्स संतोष चव्हाण सर. येस, तसेच आपण जाणार आहोत आमच्या डीजे मास्टर कडे आणि तसेच लगेच येणार मैदानाच्या दिशेने. येस, वेलकम डीजे. दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी. 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 हे भिवंडी शहराची शान हाय दादा. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरिवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला. असतो सपोर्ट दादाला. असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्याने हायलय भारी. थँक्यू डीजे. ठाणे जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये विवेक शेलार नावाचा डंका गाजतोय आणि तसेच झहीर मांद्रिक सरांचा देखील डंका वाजतोय. दुबई कतार मध्ये देखील त्यांचा जलवा आपण बघितला होता. तसेच पाटील नेटवर्क चांगला कॅमेरा वर्क करतायत. तसेच यल्लाप्पा पुजारी साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचंय. यावेळी देखील पहिलाच चेंडू, पहिलाच आक्रमक दाखवलं जात आहे. चेंडू जात आहे 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. येतोय दर्जेदार क्वालिटीदार ब्रँडेड चौकार. मारतो या 50. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती दर्जेदार क्वालिटीदार चौकार आलाय. यावेळेस किरण फटका फसला. पाठीमागे क्षेत्ररक्षण. थोडसा रनअप मध्ये चुकी झाली होती आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर क्षेत्ररक्षणाची चुकी नाहीये, कारण की आपण जी ग्राउंडची जी शैली बघतोय ना त्याच कारणास्तव जिथे चढाण होती रनअप घेण्या कारणास्तव त्याच्या पायामध्ये काहीतरी गडबड झाली. त्याच कारणास्तव झेल इथे टिपता आला नाही. गुड्डू आपण याला क्षेत्ररक्षण करताना बघत होतात. तसेच षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. आव्हान आहे ते 62 धावांचं. करंट रन रेटचा विचार करता 18 ची सरासरी. रिक्वायर्ड रन रेट 14 असेल. 22 चेंडू 56 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे. यावर देखील दर्जेदार क्वालिटीदार कदाचित चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने वाटचाल करतोय की काय, पण चेंडू जातोय आर पार सीमारेच्या पार. येतोय चौकार किरणच्या पाठ मधून. आणखी एक दर्जेदार क्वालिटीदार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रणित
यावेळेस देखील वन्स अगेन बिगिन करण्याचा प्रयत्न केला होता. स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे गुड्डू, पण ज्यावेळेस आपण एखाद्याकडून चुकी बघतो ना त्यावेळेस काहीतरी चुकी घडली जाते. कुठला फलंदाज बाद असेल आणि कदाचित किरण बाद होते असं मला वाटतं, पण पंचांच्या नजरेमध्ये नक्कीच यस किरणच बाद होणार आहे. फिरोज बाद होतोय. तसेच ताळमेळ नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं. फिरोज बॅक टू द डगआउट. यस डीजे. ਤਾਰੇ ਗਿਣਗਿਣੀਆਂ ਚ ਤੇਰੀ ਮੈਂ ਤਾਂ ਜਾਗਾ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਤਾਰੇ ਗਿਣਗਿਣੀਆਂ ਚ ਤੇਰੀ ਮੈਂ ਤਾਂ ਜਾਗਾ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਓ ਹੋ 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 ਇਸ਼ਕ ਤੇਰਾ ਤੜਪਾ ਓ ਹੋ ਹੋ ਇਸ਼ਕ ਤੇਰਾ ਤੜਪਾਵੇ ਓ ਹੋ ਇਸ਼ਕ ਤੇਰਾ काय करूचे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रणित यावेळेस देखील कदाचित खराब चेंडू असेल, याच्यामध्ये कुठली शंका नाही. व्हाईटचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. व्हाईट +1 बाउन्स देखील वॉर्निंग दिली जाते, वॉर्न केलं जाते गोलंदाजाला. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 12 धावा दाखल करतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फिरोज, जो की नाराज स्वतःवरती आणि तसेच आपला साथी खेळाडू किरण वरती. स्ट्राईक एंडवरती आपण बघतायत परशू. यावेळेस देखील बॅकफूट वरती जाऊन वेट केला आणि वॉच केला जातं चेंडूला. चेंडू जातो 1 बाउन्स सीमा पार. येतोय चौकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बरोबर एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं जे पहिलं षटक अंतिम षटक असते त्याच्यामधील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 धावा धाव फलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे, दर्जेदार आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं स्टॉप केलं जातं चेंडूला. एक धाव कंप्लीट, दुसरा धावा करता येण्याचा प्रयत्न आहे. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 18च्या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला मैदानादरम्यान पाणी घेऊन जायचंय. 18 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. जाऊन डीजे मास्टर कडे, त्यांना देखील देतात एक छोटीशी संधी. मी असा गेलो आणि असा आलो. वेलकम डीजे. गोलंदाज अनिश. स्ट्राईक इन वरती किरण. उमेदची किरण असेल. प्रज्वल एलन संघाकरता स्वतः संघाचा करदार आहे, संघाचा मूर्ख आहे, टीम स्कीपर असं म्हटलं जातंय. संघाचा करदार अनिश पहिला षटक घेऊन आलाय आणि तसेच पहिला चेंडू सुरेख लाईन आणि लेंथ वरती ठेवला जातोय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त करतोय. फलंदाजाला थोडंसं रोखलं जातंय आणि तसेच कानमंत्र देखील दिलं जाते किरण यांना, जो की स्वतः संघाचा करदार आहे आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आहे ना, त्याचं कार्य देखील एक पंचांसारखं असते, जे की आपल्या स्ट्राईक एंडच्या खेळाडूला प्रमोट करणं गरजेचं असते, त्याला कानमंत्र देणं गरजेचं असते. यावेळेस देखील किरण स्टेप आउट केलंय आणि चेंडूला पाठवलं जातंय आउट ऑफ द पार्क. इट्स यूज स्टँड अँड डिलिव्हर शॉट. षटकार.
थँक्यू डीजे. 24 चक्रावरती एक गडी गमावला जातोय. प्रज्वल एवढून संघाची स्थिती बघतोय. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 38 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील दर्जेदार क्वालिटीदार ब्रँडेड षटकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. मॅचचं समीकरण आतापर्यंत बदलत जात आहे. प्रज्वल एवढं संघाचं आता पारड त्यांच्या दिशेने झुकलं जात आहे. 15 मध्ये 32 धावांची आवश्यकता. किरण इज ऑन फायर. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील सहज सोप्या रूपाने कंप्लीट केल्या जातील. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पहिला चेंडू देखील निर्धावाला. त्याच्यानंतर मंत्र दिलं जातंय परसू यांच्या माध्यमातून. पण त्याच्यानंतरची 2 चेंडू होते त्याच्यावरती 1 डझन धावा जोडल्या आणि तसेच त्याच्या पुढील चेंडूवरती दुहेरी म्हणजे 3 चेंडूवरती 14 धावा जोडल्या जातात. 32 वरती 1 गडी गमावला जातो. प्रज्वल एवढून संघाची अशी स्थिती बघतोय. करेक्ट रनचा विचार केला तर 19.20 ची सरासरी आहे. यावेळेस देखील चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. गुड्डू चेंडूच्या खाली. यावेळेस देखील गुड्डू ने छोड़ दिया पर लड्डू. एक और कैच यहाँ पर ड्रॉप होता हुआ. दूसरा कैच गुड्डू ने इस मैच में छोड़ दिया. ये कैच पकड़ना जरूरी था आपको क्योंकि बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. परशु और उनके साथ में किरण अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. शायद यहाँ पर किरण की विकेट मिल जाती तो रनों पर अंकुश लग जाता. अनीश गेंदबाज है लेकिन अंकुश लगाने के लिए उनको बुलाया था लेकिन कैच छूट गया पर गुड्डू से. और अभी भी देखा जाए तो 13 गेंदें बची. जीत के लिए 28 रन की जरूरत है. इस मैच में अभी भी 13 गेंदें बची है. 28 रनों की जरूरत है. आखिरी गेंद इस ओवर की. एक बार फिर अच्छा स्ट्रोक है. कवर्स के सर के ऊपर से खेलना चाहते थे. ढूंढ लिया सीधा फील्डर को और बेहतरीन यहाँ पर कैच पकड़ा गया. कैच नहीं तो दोस्तों यहाँ पर मैच पकड़ा गया. देखा जाएगा तो आने वाली 12 गेंदें बची होगी. जीत के लिए 28 रनों की जरूरत. हम जाएंगे डीजे मास्टर की तरफ. उनको भी देंगे एक छोटा सा मौका. हम यू गए यू आए. वेलकम डीजे. अब आपकी है बारी. या सामन्याचं समीकरण जर बघितलं तर मित्रांनो 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 28 धावांची आवश्यकता आहे. 14 दुने 28 म्हणजे प्रति षटका पाठीमागे 14 धावा बनाव्या लागतील. योगेश नवीन गोलंदाज. यावेळेस देखील दर्जेदार क्वालिटीदार स्ट्रोक होता पण डायरेक्टली शोधून काढला जातोय. क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होतोय. योगेश आला होता आणि तसेच परशु डगआउटच्या दिशेने वाटचाल करेल आणि तसेच विक्रम पहिल्या चेंडूवरती सफलता हाताला. वेलकम डीजे. विक्रम आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता. फलंदाजी देखील चांगली केली होती पण पहिल्या चेंडूवरती आल्या विकेट प्राप्त करतोय. यावेळी देखील चांगली लाईन आणि लेंथ आहे. अप्रतिम सुरेख गोलंदाजी. आणखी एक निर्धाव चेंडू होईल. येणार 10 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
विजय करता 28 धावांची आवश्यकता. मित्रांनो मी अनाउन्समेंट केली होती की जी किरणची जी विकेट गेली ना तिथे कॅच नंतर मॅच पकडली होती. दहा 28चं समीकरण आहे. यावेळेस देखील बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील मागितली जाते पण कुठलाही पंचांवरती प्रभाव पडत नाहीये. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती अर्जित केली जाईल. एक धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल 35च्या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजय करता 27 धावांची आवश्यकता. प्रज्वल 11 संघाला जर कमबॅक करायचं तर या 2 मोठ्या चेंडूंवरती 2 मोठे प्रहार करावे लागतील. हे 2 चेंडू अतिशय महत्वपूर्ण असतील प्रज्वल 11 संघाकरता. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेऊन चेंडू डायरेक्टली जाऊन आदळतोय यस्टिन वरती. फलंदाज बाद. चौथा आदर लागतो तो प्रज्वल 11 संघाला. आता लागलीस लगीन कराय, तू लागलीस लगीन कराय. चल भाऊ तरपानाचा आहे, चल तरपानाचा आहे. आज माझे आयटमचा लगीन आहे. चल भाऊ तरपानाचा आहे, चल तरपानाचा आहे. आज माझे आयटमचा लगीन आहे. सत्तावीसचं समीकरण आहे. अमर ऑन स्ट्राईक. यावेळेस देखील बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. आता ही मॅच इथे फसली जाते. प्रज्वल 11 संघ करता आणि पार्थ वॉरियर संघ चांगला वॉर केलाय आणि तसेच समोरील संघाला देखील रोखलं जाते. आता जर बघितलं तर हा अतिशय महत्वपूर्ण चेंडू असेल. स्ट्राईक एंड वरती अमरला बघतायत. जर अमर राहायचं असेल आपलास आणि आपला संघास तर या चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. ओके तसेच आमचे ग्रामस्थ प्रकाशजी गावड साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम प्रकाशजी गावड सर. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. आपण बघतायत सातवली प्रीमियर लीग सीझन 2 पंचांच्या दिशेने वळतात. वाईडचा इशारा गोलंदाज खराब सुरुवात करतोय आणि तसेच विजय करता आणखी 26 धावांची आवश्यकता असेल. 6-26चं समीकरण इथपर्यंत जाऊन पोहोचलंय म्हणजेच 4 मोठे स्ट्रोक. यावेळेस देखील बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव इथं शोधणं गरजेचं असेल. दुसऱ्या धावे करता येण्याचा प्रयत्न आहे आणि थ्रो जर बघितला तर या एंड मध्ये नाही आणि त्या एंड वरती पण नाही. म्हणजेच दोघांच्या मधोमध थ्रो केला जातोय. आणखी विजय करता 24 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू बरोबर येत आहेत. 24 धावा जर आठवले तर कार्लोस ब्राथवेट यांची आठवण येते. 2016चा तो विश्वचषक T20चा बेंच स्ट्रोक त्यांच्या विरोधामध्ये 4 षटकार लगावून वेस्ट इंडिजला चॅम्पियन बनवलं होतं. इथे कुठे चॅम्पियन बनवण्याची संधी आहे ते प्रज्वल 11 संघाला. चॅम्पियन नव्हे तर आपण सुपर डुपर चॅम्पियन बनवू शकता जर इथून आपण संघाला विजय मिळवून दिला तर. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावांची आणखी आवश्यकता आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण बघतोय मनीष याला. थँक्यू. 4-20चं समीकरण आहे म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती 5 धावा. षटकार आणि चौकाराच्या मधील जो आकडा आहे ना तो इथं प्रत्येक चेंडूवरती बनवावा लागेल. पण क्रिकेटच्या जगतामध्ये असा आकडा नाहीये. तो आकडा जेव्हा बनतो जेव्हा वाईड वरती चौकार होता. यावेळी देखील चांगला चेंडू होता. तितकाच सुरेख यष्टिरक्षण देखील होतोय. फलंदाज बाद होतोय. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये बेलीची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला,
पिलींची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला पिलींची नागिन 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 येस थँक्यू डीजे मास्टर तुमच्याकरता देखील आपण एक स्पेशल नागिन डान्स करूयात नंतर पण आता नागपंचमी नाहीये तर आता आपण बघतात सातवी प्रीमियर लीग सीझन 2 यावर देखील आल्या मोठा प्रहार केला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चेंडूला जज करता आला नाहीये चेंडू जातो वन बाउन्स सीमा पार येतोय चौकार आता आपण इथून सामना जिंकू शकत नाही पण जो की मार्जिन ऑफ एरर आहे तो आपण कमी करू शकतो हा माइंडसेट होता फलंदाज संतोष याचा मराठी बॉल मध्ये संपर्क होत नाहीये मित्रांनो तुम्ही लीग स्टेजच्या मॅचेस खेळताय तर एक धाव एक चेंडू बरीच इम्पॉर्टंट असेल तसेच जो की नेट रन रेट असेल त्याच्यामध्ये कुठेतरी बदलाव केला जाईल या धावा जर कमी झाल्या तर तेवढंच बेनिफिट त्यांच्या संघाला मिळणार आहे आणि विक्रम देखील चांगलं क्षेत्ररक्षण करत होता आणि षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय आणि पार्थ वॉरियर्स हा संघ विजय झालाय आणि तसेच मोनाचं योगदान ज्याच्यामध्ये जर होतं ना तर विक्रम या खेळाडूचं होतं अतिशय चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली फलंदाजी देखील त्यांनी चांगली केली त्याच्यानंतर गोलंदाजी देखील त्यांनी चांगली केली तसेच आमच्या कमिटी मेंबर्सला चांगला सपोर्ट लाभला जातो ते आमचे प्रमुख अतिथी अर्थातच राजूदादा भक्ते माजी सरपंच थँक्यू राजूदादा आपला देखील चांगला सपोर्ट लाभला या टुर्नामेंट करता आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतो तसेच संतोष भक्ते साहेब आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टमुळे ही आज टुर्नामेंट आपण मैदानादरम्यान बघतोय तर सातवी प्रीमियर लीग सीझन 2 तसेच यांच्यामध्ये शुमार आहे ते श्याम जाधव साहेब सर आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच आणि तसेच आपण आमचे कमिटी मेंबर्स यांना बघतोय त्याच्यामध्ये प्रज्ञेश त्याच्यानंतर किरण आकाश वीरेंद्र तसेच निलेश प्रतीक तसेच रोशन सुमित निलेश जे की आमचे कमिटी मेंबर्स आहेत अपार मेहनत घेते या स्पर्धेकरता या टुर्नामेंट करता आणि तसेच आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला जातोय तो विक्रम आणि तसेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदलाव होईल जर वांद्रे सरांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय झहीर सर शुक्रिया डीजे शुक्रिया संतोष चौहान चला एक अजूनही एक मोठा सामना बिग फाईट पाहणार होतो थँक्यू सर विक्रम चला लवकर आपण मनात मानकरी ठरल्यात